हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉगमध्ये। इथे मी बनवत आहे शिरा। दुधामध्ये साखर व ड्रायफ्रूट्स घातले आहेत। याला उकळी येईपर्यंत मी सगळे दिवे घासून घेत आहे। पितांबरीचा वापर न करता भैया क्लिन्झिंग पावडरचा मी इथे वापर करत आहे। याने लवकर तांबे पितळेची भांडी स्वच्छ होतात। इथे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। तर आज मी प्रसादासाठी इथे शिरा बनवत आहे। सगळ्या समयात दिवे वगैरे धुवून घेत आहे। याचे कारण असे की आज आहे आषाढ अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या। या दिवशी दीपपूजन करतात, म्हणजे घरात जेवढे दिवे आहेत त्या सगळ्या दिव्यांचे पूजन केले जाते। इथे एक एक करून मी सगळ्या समयावर दिवे घासून घेतले आहेत। तोपर्यंत इकडे दुधाला उकळी आलेली आहे आणि मी त्यात तुपात भाजलेला रवा घातला आहे। त्यानंतर एक वाफ काढून घेतलेली आहे आणि इथे देवाला दाखवण्यासाठी नैवेद्य म्हणून शिरा तयार आहे। देवाचा नैवेद्य तयार झाल्यावर मी प्रत्येक समयी व्यवस्थित पुसून व जोडून घेतली। त्यानंतर मी साडी नेसून तयार झाले। कोणतीही पूजा ही पारंपरिक पद्धतीने केली की मनाला समाधान लाभते। तसेही आजकाल साडी नेसण्याचा योग खूपच कमी येतो, म्हणून आज साडी नेसली। कानात मस्तपैकी झुमके घातले आणि नेहमीपेक्षा थोडीशी मोठी टिकली लावली आणि इथे मी तयार आहे। दीपपूजन मी देवाऱ्यासमोरच करणार होते, त्यामुळे देवाऱ्याच्या समोरची जागा थोडे पाणी टाकून स्वच्छ पुसून घेतली आणि त्यावर स्वस्तिक काढून घेतले। त्या स्वस्तिकावर हळदी कुंकू वाहिले। तिथे एक पाट ठेवला व त्यावर सोनेरी बॉर्डर असणारे लाल वस्त्र अंतरले। त्यावर एक पितळेचे मोठे ताट ठेवले व त्यात स्वच्छ धुवून घेतलेल्या समया व दिवे व्यवस्थित ठेवले। माझ्याकडे एकूण 6 दिवे आहेत, जे सगळे मी इथे ताटात ठेवले आहेत। त्यात कापसाच्या वाती व तेल घालून घेतले। खरं तर ही पूजा म्हणजे श्रावणाच्या स्वागताची तयारी असते। त्याचप्रमाणे अमावस्या म्हणजे सगळीकडे काळोख असतो, त्यामुळे या दिवशी घरातील सर्व दिवे लावले जातात। या सर्व दिव्यांना कणकीच्या दिव्याने आपण ओवाळायचे असते। आपल्या संस्कृतीत दिव्याची पूजा म्हणजे प्रकाशाची पूजा मानली जाते। अंधार म्हणजे फक्त आपल्या भोवतीचाच नव्हे, तर तो मनातही असू शकतो। दिव्याचा प्रकाश हा आजूबाजूच्या अंधाराला तोंड देतो। अगदी न घाबरता धीटपणे तो अंधार नाहीसा करतो। इथे सगळ्या दिव्यात मी तेल घालून घेतले व वाती त्या तेलात व्यवस्थित बुडवून घेतल्या। ताटात बाजूला गजरे व फुलांची सजावट केली। प्रत्येक समईला व दिव्याला फूल वाहिले। फुलांची सजावट केल्याने ताट खरंच खूप सुंदर दिसत होते। मग प्रत्येक दिवा व समई प्रज्वलित केली। बाजूला हळदी कुंकवाचे करंडे ठेवले, त्याचप्रमाणे घंटी ठेवली आणि समोर फुलांच्या पाकळ्यांनी सजवलेले पितळेचे एक भांडे ठेवले। त्यानंतर बाजूला रांगोळी काढून घेतली। रांगोळी काढून झाल्यावर तयार केलेल्या शिऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि कणकेचे दिवे तयार करायला घेतले। दिवा प्रकाश देतो, अंधार दूर करतो। त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अंधार दूर होऊन वाट मिळावी, आपला मार्ग प्रकाशमान व्हावा, ही या दिव्यांच्या मागची धारणा असते। प्रत्येक दिव्यात तेल घालून घेतले व तेल घालून झाल्यावर एक एक दिवा लावून घेतला। इथे मी 5 दिवे बनवले आहेत। तुम्ही 7 दिवे सुद्धा बनवू शकता। हे सगळं झाल्यावर व्यवस्थितपणे मी पूजा करून घेतली। खरंच पूजा केल्यानंतर मनाला खूप प्रसन्न वाटत होतं। तर आजचा पूजेचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। लवकरच भेटू नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।